नमस्कार. भैरवनाथ विद्यालय वाकी बुद्रुक, तालुका खेड, जिल्हा पुणे येथे शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणामध्ये साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या निमित्तानं निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व प्रश्नमंजुषा स्पर्धा अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं होतं. विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने या स्पर्धांमध्ये भाग घेऊन रांगोळी स्पर्धेमध्ये विविध आकृत्या, प्रयोगशाळेतील उपकरणे यांचे आकर्षक आणि कल्पक सादरीकरण रांगोळीच्या माध्यमातून केले. निबंध स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे मानवी जीवनातील स्थान आणि आधुनिक तंत्रज्ञानाची भूमिका व भविष्यातील संधी यांचा सखोल उहापोह केला. त्याचप्रमाणे वक्तृत्व स्पर्धेतून विज्ञान शाप वरदान, आजच्या युगातील विज्ञानाचे महत्त्व यांसारख्या समकालीन आणि विचारप्रवर्तक विषयांवर विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने आपले विचार मांडले. त्याचप्रमाणे प्रश्नमंजुषा कार्यक्रमामध्ये विज्ञान विषयावर आधारित विचारलेल्या प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांनी उत्साहाने आणि अचूक उत्तरे देत या स्पर्धेमध्ये रंगतदारपणा निर्माण केला. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली, तसेच विचारशक्ती विकसित झाली. या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर विचार करणार आहोत. आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, AI, रोबोटिक, इंटरनेट, मोबाईल ॲप्स यामुळे जग खूप वेगाने बदलताना आपल्याला दिसत आहे. ज्ञानातून विकास, तंत्रातून प्रगती, ध्यानातून शांती. नमस्कार. मिल्की वे. खूप छान, जोरदार टाळ्या. दोन साठी आहे पा. वातावरणामध्ये नायट्रोजन वायूचे प्रमाण किती आहे? व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ नायट्रोजन गॅस इन ॲटमॉस्फिअर? व्हेरी गुड. परत सांग. 78%. शाबास. 78%. 6वीच्या वर्गाला एकही प्रश्नाचं उत्तर सांगता आलेलं नाहीये. त्यांची गुणसंख्या 0 आहे आणि इयत्ता 7वीच्या वर्गाची गुणसंख्या आहे 15. 10 गुण मिळून आघाडीवर आहे. द लिटमस पेपर ऑब्टेन. Paper is obtained from the plant lichen. त्याला आपण मराठीमध्ये दगडफूल म्हणतो. अगदी बरोबर उत्तर आहे. जोरदार टाळ्यांच्यासाठी. संस्थेमध्ये मानव प्राणी कोणत्या गटात मोडतो? इन विच ग्रुप इज मॅन फिट इन इकोसिस्टम? सेकंद किती आहे? द स्पीड ऑफ लाईट इज. खूप छान, जोरदार टाळ्या. भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर कोणता? व्हॉट इज द इंडियन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. हा दिवस आपण दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी साजरा करतो. याच दिवशी भारतीय शास्त्रज्ञ सी.व्ही. रमन इफेक्ट हा महत्त्वपूर्ण शोध लावला. त्यांच्या या अद्वितीय कार्याबद्दल त्यांना 1930 मध्ये नोबेल प्राइज कडून भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. राष्ट्रीय विज्ञान दिन हा सी.व्ही. रमन यांनी लावलेल्या रमन परिणामाच्या शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. या दिवसाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे आणि विज्ञानाची उपयुक्तता त्यांच्या दैनंदिन जीवनाशी जोडली जावी. विज्ञान विषयाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, आवड आणि संशोधन वृत्ती निर्माण व्हावी हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते शास्त्रज्ञांच्या प्रतिमांचं पूजन करून करण्यात आली. त्यानंतर प्रास्ताविक सादर करून विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. शेवटी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री भालेकर सर, श्री धर्माधिकारी सर यांनी विज्ञान दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. अशा प्रकारे भैरवनाथ विद्यालय वाकी बुद्रुक येथे राष्ट्रीय विज्ञान दिन विविध शैक्षणिक व प्रेरणादायी उपक्रमांच्या माध्यमातून अत्यंत उत्साह आणि आनंदीदायी वातावरणामध्ये साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानविषयी जागरूकता व प्रेरणा निर्माण झाली. हे निश्चित अभिमानास्पद आहे. धन्यवाद. On the great occasion of National Science Day. Today is National Science Day. On this day, we honor the great scientist C.V. Raman and his contribution to the India, the Raman effect.
He inspires the young mind for deduction, contribution, and involvement for the greater India. Shakespeare once said, "There is nothing good or bad, but thinking makes it." Today, I am going to tell you all about my topic, science, a boon or a curse. Everyone says science is also. Science is a limited tool which performs advantages and disadvantages too. The science is a neutral which the science has given us the medical, medicine, genetic disorders, valuation, everything. But science has also given us the atom bomb, devastating weapon, massive pollution, etc. They all say there are always two sides of a coin. One is always positive and one is negative. So, same as science. Science is not a destroyer and not a savior also. It depends on how we use it. There is a great saying of Dr. APJ Abdul Kalam. Dr. Abdul Kalam says, "Science is a beautiful gift to humanity. Science is a beautiful gift to humanity, but not a destructive tool. We should use science to contribute our India's welfare, not to disrupt our India. So we should use this technology wisely and correctly." Thank you.